मित्रांनो, जर तुम्ही इंडियन शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्येच म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आहे यामध्ये बऱ्याच अशा प्री डिफाईन्ड ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आहे ज्यामुळे आपली सायकोलॉजी देखील मॅनेज होऊ शकते, त्याचबरोबर आपली रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंगची जी पद्धत आहे ही देखील बदलू शकते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे हा फक्त जे लोक फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड करतायत त्यांच्यासाठी आहे। डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये बरेचसे ट्रेडर्स सिंगल डायरेक्शन मध्ये ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतात। हे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच हेजिंग साठी बनवलेलं एक प्रोडक्ट आहे। यामध्ये तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने ट्रेडिंग केली तर तुम्हाला सांगू इच्छितो, इथे आपण 4 प्रकारच्या विविध ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज बनवू शकतो, ज्यामध्ये आपल्याला पहिली स्ट्रॅटेजी अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस होतो। ही स्ट्रॅटेजी जी आहे ही रिटेल ट्रेडरसाठी खूप योग्य स्ट्रॅटेजी मानली जाते। यामध्ये जर आपण डिसाईड केलं की मला 2000चा प्रॉफिट आणि मला 2000चा लॉस झाला पाहिजे तर अशी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने बनवू शकता। व जर तुम्ही दुसरा प्रकार बघितला तर दुसरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी आहे मित्रांनो ती अनलिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉसची आहे। अशा जर ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज जर तुम्ही बनवत असाल तर सावध राहा। ट्रेड घेण्या अगोदर आपण घेतलेली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ही आपल्याला किती प्रॉफिट आणि किती लॉस देते हे देखील नक्कीच बघा। व तिसरी जी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ही देखील खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो। यामध्ये तुम्ही लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉसची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवू शकता। आणि ही कोणासाठी इम्पॉर्टंट आहे तर ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलरसाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। चौथी पोझिशन आपण अशी बनवू शकतो ज्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस होऊ शकतो। ही देखील स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे, परंतु ही स्ट्रॅटेजी ऑप्शन बायर्ससाठी आहे। तर मित्रांनो, प्रत्येक ट्रेडरचा रिस्क रिवॉर्ड रेशो वेगळा आहे, त्या प्रकारे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज देखील खूप वेगवेगळ्या बनवू शकता। या 4 कॅटेगरीच्या व्यतिरिक्त कुठलीही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ऑप्शन आणि फ्युचर मार्केटमध्ये बनत नाही। तर ट्रेड घेण्याच्या अगोदर हे 4 प्रकारचं ट्रेडिंग लॉजिक मी जे डिस्कस केलंय ते नक्कीच चेक करून घ्या। त्याचबरोबर एफएनओ मध्ये ट्रेड करताना प्रॉपर नॉलेज घ्या आणि मगच ट्रेड करा। हे प्रोडक्ट खूप रिस्की आहे, या प्रोडक्ट सारखं ट्रेडिंग प्रोडक्ट तुम्हाला सापडणार देखील नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जर ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकायची असतील तर नक्कीच मला फॉलो करा। त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये कोणती ट्रेडिंग स्ट्रॅटेजी करायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।